नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहत आहात अॅनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा. गर्दीचा आजार, शहर बेजार ही मालिका आपण सुरू केलेली आहे आणि वेगवेगळे पैलू घर बांधणीचे, सार्वजनिक घर बांधणीचे, त्याच्यानंतर खाजगी प्रमाणामध्ये सरकारचा हस्तक्षेप किती असावा किंवा नसावाच, पूर्णपणे सरकारचं नियंत्रण कितपत असावं, अशा वेगवेगळ्या विषयांवरती आपण चर्चा केली. शौनक, आज थोडासा त्याच्याशी संबंधित पण थोडा वेगळा विषय, तो सरळ घर बांधणीशी निगडीत नाहीये पण लोकसंख्येशी आहे आणि टाउन प्लॅनिंग, नगर रचना म्हणून जो तुमचा विषय असतो त्याच्याशी निगडीत आहे. एक छोटीशी घटना ज्याच्यामुळे मी तुला हा प्रश्न विचारतो आहे की माझं जे घर आहे राहतं त्या ठिकाणी डेड एंड आहे तो रस्ता. अच्छा. आणि आमची जुनी इमारत आहे, त्या प्रत्यक्ष इमारतीमध्ये पार्किंग नावाची गोष्ट नाही, वाहनं रस्त्यावरती येतात. समोरची नवीन इमारत झाली, त्यांनी पण तळमजल्यावरती फ्लॅट केला, जागा न सोडता त्यांची वाहनं रस्त्यावरती, आणि जवळपास रोजच सकाळी वाहनं काढण्यावरून आणि लावण्यावरूनच मारामाऱ्यान, भांडण, वादविवाद होत राहतात. त्याच्यामुळे मला त्या अनुषंगानं आज हा विषय तुला तिकडं तुझ्याकडून त्या दिशेला न्यायचा आहे आणि तुझ्याकडून उत्तर हवी आहे की वाहनं, आता चारचाकी वाहनं, आणि ती शेवटी आपण किती जरी सर्वसामान्य लोकांना म्हणलं की ह्यांना कसं कळत नाही, ह्यांना कशी अक्कल नाही, पण त्यांची ती मजबुरी आहे. प्रवासासाठी, वाहतुकीसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तेवढी सक्षम नसल्यामुळे, पुरेशी नसल्यामुळे त्यांना खाजगी वाहनं वापरावी लागतात. मग त्याच्या पार्किंगचा प्रश्न निर्माण होतो. पहिलं एक मला त्याच्यामुळे साधा एक प्रश्न विचारायचा की लोकसंख्या, त्या अनुषंगानं वाहनं कशी, जसं तुम्ही रस्त्याचं सांगता किती असावा रस्ता, FSIच्या संदर्भामध्ये काही तुम्ही गणितं मांडता, मग किती लोकसंख्या आणि त्या प्रमाणामध्ये वाहनं, असं काही एखादं तुमच्याकडे सूत्र आहे का नियोजन करत असताना? नमस्कार सर. खूप चांगल्या विषयातून आपण मागच्या मालिकेतून एक्झिट घेतोय. आपण जे मूळ मालिकेतली छोटी उपमालिका चालवली होती गृहनिर्माणासंदर्भातली, त्यातून एक्झिट घेण्यासाठीचा हा खूप चांगला विषय आज तुम्ही समोर आणताय. तर पार्किंगची समस्या, चारचाकी वाहनं आणि शहर, हे बघत असताना सगळ्यात पहिलं तुमचं प्रश्नाचं उत्तर देतो की असं काही सूत्र आहे का? हो, सूत्राला म्हणतात PCU. PCU म्हणजे पॅसेंजर कार युनिट्स. कुठलाही रस्ता तुमच्या घरापर्यंत येणारा किती रुंदीचा असणार आहे, एखादा उड्डाणपूल किती मार्गिकांचा असणार आहे, एखादा हायवे किती मार्गिकांचा असावा, ह्या शहरापासून त्या शहरापर्यंत जाण्यासाठी एकूण किती मार्गिका उपलब्ध आहेत आणि त्या पुरेशा आहेत की नाही, हे सगळं ठरवण्यासाठी हे PCU ला धरून गणित चालतं. PCU म्हणजे पॅसेंजर कार युनिट. म्हणजे त्याला उलगडून सांग. पॅसेंजर कार युनिट म्हणजे थोडक्यात सांगायचं तर एका वाहनाला एक PCU असं समजलं जातं. आणि मग असं गणित आहे की ह्या रस्त्यावरून एका लेनवरून, रस्ता म्हणजे 2 लेनचा असू शकतो, 4 लेनचा असू शकतो, एका लेनवरून प्रति तास, प्रति माणशी किती PCU घनता आहे, असं सूत्र घेऊन मग त्यावरून ते सगळं डिकोडिंग करत 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 ते खालपर्यंत यावं लागतं. गृहबांधणीच्या सगळ्या मालिकेमध्ये आपण पाहिलं की ह्या सगळ्यावर मोठा पगडा जो आहे तो सरकारी नियमन, ज्या नियमांद्वारे सगळं हे चालतं त्याचा आहे. तर ह्याच्यामध्ये नियम असे होते सर, आत्तापर्यंत 2010, 11, 12 पर्यंत हे जोपर्यंत नियम बदलले नव्हते, आणि सगळ्यात महत्वाचे त्यातले शिफ्टिंग 2021ला झाले, तोपर्यंत तुम्हाला 2 फ्लॅटमध्ये 1 कारसाठी पार्किंग सोडण्यापर्यंत गाडी आली होती. त्या आधीच्या इमारतींसाठी 4 ते 5 इमारतींमध्ये काही 2 व्हीलर्स असा सरकारी नियम होता. तोपर्यंत कार म्हणजे पूर्ण इमारतीत एखाद दुसरी कार लागली तर ठीक आहे बाबा. आता जे नियम आहेत ते प्रति फ्लॅट, प्रति सदनिका, त्याला टेनामेंट असा शब्द आहे. म्हणजे तुम्ही अगदी दुकान जरी त्यात ठेवलं तरी एका दुकानाला 1 कारची कंपल्शन आहे. याशिवाय ह्या सगळ्यांमध्ये मिळून तुम्हाला 10 सदनिकांच्या मागे 1 गेस्ट पार्किंग इतकं प्रमाण मोठ्या प्रमाणात ते ठेवावं लागतं. मग आता साहजिक आहे की भारतासारख्या सघन देशामध्ये इतकी जागाच उपलब्ध नाहीये की एक इमारत मोठी बनेल आणि मध्ये अमेरिकेसारखं चित्र की एक इमारत मध्यभागी आणि त्याच्या बाजूला एकरांशी पार्किंग पसरलेलं, एवढी जागाच नाहीये ना. त्यांच्याकडे आहे ते करू शकतात, आपल्याकडे तेवढी जागाच उपलब्ध नाही. मग साहजिक आहे की मल्टी स्टोरीड पार्किंग सुरू झाले. म्हणजे एक तर स्टॅक पार्किंग नावाचा प्रकार असतो जिथे खाली तुमची गाडी लागते, मग ती मशीननी अशी लिफ्ट होऊन वर जाते, त्याच्या खाली दुसरी गाडी लागते. नाहीतर मग मल्टी स्टोरीड पार्किंग, जिथे तुमच्यासाठी मुळात पहिली जमेची बाजू ही असावी लागते की भूखंड मोठा असावा लागतो, तरच मग ते रॅम्प वगैरे मोठे मोठे ठेवणं परवडतात. मग तेवढा मोठा भूखंड नसला तर सगळ्या कॉलनीनी मिळून एक होणं आणि मग ते रिडेव्हलपमेंट करणं हे अशक्य गोष्टी. आणि मग पुन्हा आपण जे मागच्या भागात बोललो की धारावीसारखे वाद, की असं सगळ्यांना मिळून एकत्र करायला सरकारने भाग पाडायचं की नाही पाडायचं वगैरे वगैरे.
आणि मग कारचा प्रश्न. तर आता जर सरकारच सुचवतंय की प्रति फ्लॅट एक कार आणि प्रति 10 फ्लॅटच्या मागे एक गेस्ट पार्किंग सुद्धा तुम्हाला कंपल्सरी करायची आहे. शिवाय तुम्हाला कार विक्री धोरणामध्ये आपण सामाजिक पातळीवरही ठरवून टाकलं की ज्या कुटुंबाकडे कार नसते ते गरीब असतात. आपण सामाजिक पातळीवर ठरवून टाकलं की जो कार विकत घेऊ शकत नाही त्याचं लग्न पण होऊ द्यायचं नसतं. आपण त्याच्यासोबत आपण हेही ठरवलं की तुम्ही कुठेतरी लॉंग ड्राईव्हला जाणं म्हणजेच तुम्ही काहीतरी एन्जॉय करताय, नाहीतर तुम्ही एन्जॉय करतच नाही आहात. हे आपल्या समाज मनावर एकीकडे बिंबवलं जाणं. त्याच्यानंतर कुठला तरी एखादी गाडी घेऊन तुम्ही खूप फास्ट गतीमध्ये जर त्या रोडवरून जाऊ शकलात तर आणि तरच तुमच्या आयुष्याला काहीतरी ते म्हणजे पूर्तता मिळाली वगैरे असे आपले मोक्ष मिळाला, अशी आपली सामाजिक सगळी धोरणं एकीकडे. दुसरीकडे आपली आर्थिक धोरणं अशी होऊन बसली आहेत की एखाद्या तिमाहीमध्ये कार विक्री थोडी जरी घटली तरी भारताचा GDP खाली आला आणि सरकार काहीतरी नाकारता इथपर्यंत आपण येऊन पोहोचतो. ह्या सगळ्याला आपण एका दुष्टचक्रात अडकवून टाकलंय. जेव्हा की खरं तर कार असं नगररचनेमध्ये असं समजलं जातं की जितक्या कमी कार असतील त्या शहरामध्ये तितकं ते शहर जास्त चांगलं, तेवढं ते शहर जास्त जगू शकतं, जास्त वर्ष जगू शकतं. याचं अगदी एक टोकाचं उदाहरण म्हणजे दुबई सारख्या शहराला मुरलेली नगररचनाकार डाईंग सिटी म्हणतात. जे शहराची उदाहरणं आपण घेतो की हे किती बलाढ्य देशातलं खूप सुंदर असं शहर आहे असं म्हणलं जातं, पण ते कार सिटी आहे. तिथे तुम्ही कार नसेल तर रस्ता ओलांडू सुद्धा शकत नाही, पेडेस्ट्रियन ऍक्सेस अक्षरशः नाहीतच. अशा परिस्थितीमध्ये आता ते द्यायला सुरुवात केली त्यांनी, मेट्रो वगैरे पण यायला लागल्या, पण मोठ्या प्रमाणात तुम्हाला स्वतःच्या घराच्या बेसमेंटमधून निघून मॉलच्या बेसमेंटमध्ये कारनेच जावं लागतं किंवा टॅक्सी हा एक पर्याय असतो. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पब्लिक ट्रान्सपोर्टकडे न जाता कारकडे जात गेलो आणि मग होता होता ती सगळी परिस्थिती आपण आपल्या अर्थव्यवस्थेशी, आपल्या संस्कृतीशी, आपल्या सरकारच्या करते नाकर्तेपणाशी आणि आपल्या स्वतःच्या वैयक्तिक प्रगतीशी इतक्या घट्टपणे जोडून ठेवली आहे की आता ह्यातून बाहेर पडण्यासाठी खूप कसरत करावी लागणार आहे. म्हणजे पूर्णपणे एकीकडे एक कार धोरण म्हणूयात आपण आणि एक सार्वजनिक वाहतूक धोरण म्हणूयात. म्हणजे असे दोन टोकाच्या मध्ये आपण पूर्णपणे इकडे निघून गेलो. त्याच्यामध्ये सार्वजनिक वाहतुकीची बोंब झाली आणि पूर्णपणे सार्वजनिक वाहतुकीकडे गेल्याच्या नंतर कार शून्य होऊन बसतील असंही शक्य होत नाही प्रत्यक्षामध्ये. आपल्याला याच्यातून काहीतरी मधला मार्ग काढावा लागेल. मला जो त्या अनुषंगानं दुसरा जो प्रश्न विचारायचा आहे, मग आपल्याला असं करता येऊ शकेल का की किमान आपल्याला असे काही पॉइंट जास्त गर्दीचे आहेत आणि त्या ठिकाणी तरी तुम्हाला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अतिशय प्रबळ करणे, बाकीच्या छोट्या भागांमध्ये किंवा इतर विरळ वस्तीमध्ये ठीक आहे तुम्ही ते देऊ शकणार नाहीत. मग त्यात दुसरा प्रश्न मी आधीच विचारतो, म्हणजे तुला त्याचा खुलासा करता येऊ शकेल, मग तुमच्याकडच्या वाहनांचं काय करायचं? म्हणजे समजा मी माझं वाहन घेऊन जातोय कुठेतरी सोडतोय, मग ते सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करतोय, पुन्हा येऊन परत माझं वाहन घेऊन वापस येतोय, असं काहीतरी हायब्रिड मॉडेल म्हणा किंवा व्यवहारे म्हणूयात आपण, असं आपल्याला काहीतरी ह्याच्यातून देता येईल का? तर ह्याला थोडंसं विस्तृतपणे उलगडून सांगतो. ह्याच्यामध्ये भारत हा देश आपण नेहमी म्हणतो की समजा अमुक देशाच्या, इंग्लंडच्या 40 वर्ष मागे चालतो, 50 वर्ष मागे चालतो. तर हे जे आज आपण त्रास सहन करतोय हे लंडननी, पॅरिसनी 40-50 वर्षापूर्वी खूप भोगलेत. याच्यावर खूप विनोदिका, वात्रटिका इतक्या तिकडे प्रकाशित झालेल्या आहेत की एक माणूस कार घेऊन फिरतच राहतो गोल 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 आणि त्याची गर्लफ्रेंड डिनर करून सगळं करून शेवटी तो तिला पिक करायलाच पोहोचू शकतो, पण त्याला रस्त्याच्या किनारे पार्किंगच मिळत नाही. असे खूप विनोद असणाऱ्या नाटिका तिथे प्रचलित होत्या एकेकाळी. मग ह्या असलेल्या वाहनांचं काय करायचं तर काहीच करू शकत नाही. आता हे 20 वर्ष ह्या गाड्या रस्त्यावर ठेवणं भाग आहे. त्यानंतर RTO जेव्हा त्याला स्क्रॅप करेल त्यावेळेला स्क्रॅप करू शकतो. फक्त आता ह्या वाहनांची विक्री कमी कशी होईल किंवा ऍटलिस्ट विक्रीचा आलेख जो वाढत आहे तो उतरता कसा येईल याच्याकडे लक्ष देणं हे आपण बघू शकतो. पण हे जे पाश्चात्य गणित आहे की वाहन विक्री वाढली तरच तुमची प्रगती झाली, खरं तर असं आहे की आपण असेंबल करतो. मोस्टली भारतामध्ये कार असेंबल होतात आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या चिपसेट, सेमीकंडक्टर्स किंवा बाकीची क्रुशियल मेटल्स, रेअर अर्थ्स हे आज खरं तर आपण खूप जास्त जिओपॉलिटिकल राजकीय किंमत देऊन वेगवेगळ्या देशांकडून आपण मागवतोय. आपण खरं तर एकीकडून आपल्या पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर वाढवला, कारची विक्री घटवली, तर हे लागणारे खूप सारे रेअर अर्थ्स आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सैन्याकरता म्हणा किंवा इतर कुठल्या महत्वाच्या दुसऱ्या क्षेत्रांसाठी ते वळवता येतील, ते रिसोर्सेस आपल्याला तिकडे वापरता येतील. हा पहिला मुद्दा.
दुसरा मुद्दा, ह्याला मग सरकारी धोरण कसं असू शकतं, तर सिंगापूरनी एक छान उदाहरण प्रस्तावित केलंय. सिंगापूर काय करतं, दरवर्षी एक 100 उदाहरणार्थ 100 कार आम्ही यावर्षी विकण्याची परवानगी देऊ, तर 100 कागदांची एक लॉटरी निघते. तिथे ज्याला ज्याला कार घेण्याची इच्छा आहे त्यांनी जायचं आणि आधी त्या कागदाची बोली लावायची. मग समजा सुरुवात असेल की 10 लाख रुपयाला उदाहरणार्थ हा कागद मी विकतोय सरकार म्हणून, तर मग त्याची बोली वाढत वाढत अगदी 2-3 कोटी रुपयापर्यंत जाते. मग ज्याच्याकडे तो कागद आहे तो कागद घेऊन डीलरशिपमध्ये गेलं तरच मग कार विकत घेता येते, नाही तर घेताच येत नाही. तर या अर्थी ज्याला खरंच तितकी गरज आहे किंवा ज्याला खरंच तितकी श्रीमंती आहे असाच एक गट ते गोष्टी विकत घेण्याकडे जातो. आणि नाहीतर मग तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरावंच लागतं. मग आता वापरावंच लागतं हे जेव्हा येतं तेव्हा भारतात मग आपण म्हणू शकतो की अरे आपल्याकडे नाहीच आहे ना पब्लिक ट्रान्सपोर्ट, आपण करणार काय. याच्यामध्ये आता 2 गोष्टी आहेत. भारतात पब्लिक ट्रान्सपोर्ट अनुपलब्ध नाही. भारतात अनुपलब्ध आहे ती लास्ट माईल कनेक्टिव्हिटी. म्हणजे काय की सिटी बस कुठून तरी कुठेतरी जातीये, आजही जाते, बरोबर, मेट्रो जातीये, रेल्वे जातीये, पण मला माझ्या घरापासून त्या स्टॉप पर्यंत जाण्याची कनेक्टिव्हिटी अनुपलब्ध आहे. आता ह्याच्यासाठी काय काय पर्याय आहेत, ह्याच्यामध्ये आता तंत्रज्ञानाची आपण खूप चांगल्या प्रकारे मदत घेऊ शकतो. एकतर ओला उबर सारख्या गोष्टींनी, रॅपिडो सारख्या ज्या गोष्टी आहेत की 2 व्हीलरवर कोणीतरी तुम्हाला घ्यायला येतंय आणि तुम्हाला फक्त त्या स्टॉप पर्यंत सोडून जाते, ही एक गोष्ट. किंवा मग आता दुसरा एक जो उपाय मेरठ सारख्या शहरांमध्ये चालू झाला की मेट्रो रेल्वेचं स्टेशन जिथे बनत आहे तिथे 2 व्हीलर पार्किंगची एक मल्टी स्टोरीड इमारतच बनवून ठेवायची. म्हणजे सगळ्यांनी आपापल्या 2 व्हीलर तिथे पार्क करा, तुम्ही मेट्रोमध्ये बसा, ती मेट्रो तुम्हाला एका वेगळ्या रेल्वे स्टेशन पर्यंत घेऊन जाते जिचं नाव आहे RRTS, रिजनल रेल ट्रान्सपोर्ट सिस्टम. ती रेल्वे 180च्या गतीने मेरठवरून जी निघते ती सरळ दिल्लीच्या मध्यभागी येऊन थांबते. तिथून उतरायचं की दिल्लीच्या मेट्रोमध्ये जाऊन बसायचं, तुमच्या गंतव्यस्थळी जायचं, दिवसभर काम करून वापस आलात की मेट्रोच्या पार्किंग मधून 2 व्हीलर घेऊन घरी जाऊ शकता. हा एक पर्याय. दुसरा पर्याय असा की आपण आपल्या सिटी बसेसना म्हणा, आपल्या रिक्षाजना म्हणा, कलर कोडिंग देऊ शकतो. म्हणजे समजा रिक्षाच्या समोर एक लाल रंगाचा चौकोनी तुकडा दिसला तर ह्या कॉलनी पुरतं किंवा ह्या वॉर्ड पुरतच ते फिरू शकतात, असं काहीतरी बंधन घालून मग त्यातल्या बस स्टॉप्स पर्यंतच ते येऊ शकतात. ते पुढे जाऊ शकत नाही. याचा अर्थ असा होतो की त्या वॉर्डला क्रॉस करायचं असेल तर तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरणं कंपल्सरी होतं. घनता कमी करण्याचा तिसरा एक उपाय असा होऊ शकतो टेम्पररी बेसिसवर की आपण खूप मोठे मोठे हायवे एक शहर ते दुसरं शहर असं बनवले जातात. कुठे 3 मार्गिकांचे ते कुठे 6 ते 8 मार्गिकांचे. दिल्ली सारख्या ठिकाणी तर 18 मार्गिकांचे सुद्धा हायवेज बनलेले आहेत. 18 मार्गिका म्हणजे 9 मार्गिका दिल्लीमध्ये गाड्या आणतायत, ओततायत आणि त्या दिल्लीमध्ये कुठेच जाऊ शकत नाहीत आतमध्ये, कारण दिल्लीतले मोठे रस्ते नाही आहेत. अशा परिस्थितीत तिथे पुन्हा मल्टी स्टोरी पार्किंग बनवून ठेवायच्या. फास्टॅग ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग आता सरकारने परवानगी दिली की खासगी पार्किंग व्यवस्था सुद्धा फास्टॅगचा वापर करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही इतर कुठल्या पेमेंटसाठी सुद्धा फास्टॅगचा वापर करू शकता. तर अशी एक पद्धत आपल्याला अवलंबता येऊ शकते की समजा छत्रपती संभाजीनगर मध्ये येण्याची 4 ते 5 ठिकाण आहेत, तिथं कमानी लावून त्यावर फास्टॅग स्कॅनर्स आपण बसवू शकतो. जी कुठली बाहेर गावी रजिस्टर्ड असणारी एखादी गाडी आपल्या शहरामध्ये यायला बघेल तर तिला काहीतरी मोठा भुर्दंड तिथे देऊ शकतो की समजा 500 रुपये 1000 रुपये तुम्हाला दंड भरला तरच तुम्ही शहराच्या आतमध्ये येऊ शकाल. नाहीतर हे बायपास आहेत, या रोडने तुम्ही शहराला बायपास करून पुढे निघून जा, अन्यथा तुम्ही ह्या दिलेल्या पार्किंगमध्ये 10, 20, 30 रुपये देऊन गाडी दिवसभर पार्क करा. तिथे खालीच त्याच्या बेसमेंटमध्ये तुम्हाला सिटी बस मिळेल, त्या सिटी बसने तुम्ही शहरामध्ये येऊन तुमचं काम करू शकता. म्हणजे शहराच्या आतमध्ये येणारा डेली गाड्यांचा लोंढा ह्या पद्धतीने आपण टेम्पररी बेसिसवर, हे परमनंट सोल्युशन होऊ शकत नाही, काही वर्षांसाठी आपण हे कमी करू शकतो. आणि ह्या सगळ्याच्या व्यतिरिक्त हळूहळू करत करत आपल्या बँकिंग सेक्टरमध्ये, आपल्या आर्थिक व्यवहारामध्ये आपण, आणि मग नंतर हळूहळू करत सामाजिक व्यवहारामध्ये कार असणं म्हणजे उच्चपदस्थ असणं, कार असणं म्हणजे तुम्ही काहीतरी गौरवशाली गोष्ट करताय, आयुष्यात काहीतरी अचीव्ह करताय, याच्याशी जे ते स्टेटमेंट जोडल्या गेलंय त्याला हळूहळू विलग करणं आता आपल्याला चालू करायला पाहिजे. सरकारी नियमांमध्ये सुद्धा जे आता कार साठी पूरक धोरण आहे ते पूरक धोरण बाजूला करून ह्याला आपण असं म्हणू शकतो की कारच्या प्रवासापासून सरकारच्या प्रवासापर्यंत आपल्याला जर जाता आलं तर आणि तरच हे सगळे प्रश्न म्हणजे कार ते सरकार. एक शेवटचा प्रश्न या निमित्तानं मला विचारायचा आहे. आपल्याकडे काय होतं की आपण नियम केलेले असतात, कायदे केलेले असतात, पण ते प्रत्यक्षामध्ये बऱ्याचदा येत नाहीत. एकीकडून लोकांची मजबुरी असते, व्यावहारिक पातळीवरची गरज असते, आणि दुसरीकडून अशा ह्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं.
हो. याचा मधला पर्याय म्हणून आपण आपला वैयक्तिक पातळीवरती वापर कमी करणे किंवा शेअरिंग सारखं, म्हणजे तुम्ही प्रत्येकानंच गाडी काढायची असा विचार न करता तुमच्या आजूबाजूला ओळखीच्यांमध्ये विचारून तू त्या भागात जाणार आहेस का. जसं आता छत्रपती संभाजीनगर ते पुणे सुरू झालेलं आहे. कितीतरी ओळखीचे लोक एकमेकांना फोनाफोनी करून तुम्ही जाणार आहात का, मग आम्ही पण तुमच्या बरोबर येतो किंवा आमच्या बरोबर तुम्ही चला, अशा पद्धतीनं पण ते अवेअरनेस होत आहे. पण मला जे थोडासा वेगळा प्रश्न या निमित्तानं तुला विचारायचा आहे, हे सगळ्या समस्या आम्ही नेहमी असं म्हणतो की आपण जे सगळं केंद्रीकरण करून ठेवलेलं आहे, सोयी सवलती सुविधा सगळ्या मोजक्या शहरांमध्ये दिल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणाहून स्थलांतर होतं आणि लोकांना एका अर्थाने मजबुरीत तिथे यावं लागतं आणि मग ह्या समस्या निर्माण होतात. मग ती वाहतुकीची असो, आपण ज्या गर्दीचा आजार शहर बेजार हे म्हणतो आहोत ते असो, असंख्य गोष्टीला आपल्याला तोंड द्यावं लागतं. मला समारोपामध्ये एक छोटासा मुद्दा ह्या कार पार्किंगच्या आणि सगळ्याच्या निमित्तानं असं विचारायचं, विकेंद्रीकरण नावाची जी काही गोष्ट आहे, सगळं काही एका ठिकाणी आणायचे, दाट वस्त्या करून ठेवायच्या आहेत. त्याच्या नेमकं उलट छोटी छोटी, म्हणजे जसं आपण ह्याच्यापूर्वी पण एकदा चर्चा केली होती की 100 स्मार्ट सिटी आपण असं म्हणालो. बरोबर. आता मी महाराष्ट्राचा विचार करायचा तर असा एक तुम्हाला म्हणजे तुमच्या समोर विषय असा ठेवतो की 288 नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या आणि आता ह्या ज्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत, तर दोन्ही मिळून आणि काही अगदी छोटी शहरं ती वगळूयात आपण, सगळी मिळून साधारणतः 300 अशी शहरी केंद्र आपण म्हणूयात. मग आपल्याला असं काही करता येऊ शकेल का की ज्या काही सोयी सुविधांचा विचार करायचा की या 300च्या बाबतीत समप्रमाणात तरी करूयात. अगदी आपण एखादा विचार करतो एखाद्या विभागासाठी काही योजना निधी, ते एकदम उदाहरणार्थ छत्रपती संभाजीनगरला मिळणार मराठवाड्याचं म्हणलं की, महाराष्ट्राचं म्हणलं की मुंबईला पुण्याला नागपूरलाच मिळणार, पण उरलेला सगळा महाराष्ट्र त्याच्यातून निघून जातो. तर जो शेवटचा मुद्दा आणि जो वेगवेगळ्या ह्यालाच लागू पडतो, विकेंद्रीकरण नावाची काही जी काही गोष्ट आहे ती आपल्याला कशा पद्धतीनं आहे सध्याचं जे आहे त्याचा विचार करून अस्तित्वात आणता येईल. आयडियली कल्पनेत आपण काही मांडू शकतो, काही चित्र रंगू शकतो, 100 स्मार्ट सिटी वगैरे पण बाजूला ठेवा, पण ही जी महाराष्ट्रातली 300 केंद्र म्हणूयात आपण, नगरपालिका आणि महानगरपालिकेची, या अनुषंगानं प्रवास आणि अशा बाबतीमध्ये आपण काही विचार करू शकतो. ह्याचं उत्तर असे सर, आत्ता असलेल्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी विकेंद्रीकरणाने फार काही साध्य होणार नाही आता लगेच. आणि दुसरं असं, नगररचनाकार म्हणून आपण वेळोवेळी हा मुद्दा मांडला, समाज माध्यमांवर लोकांना फारसा तो मान्य नसतो, पण इन्सेंटिव्हाइज केल्याने भारतीय जनमानस फारसा ऐकत नाही असं नगररचनेमध्ये फार आतापर्यंत तरी दिसून आलंय. म्हणजे तुम्हाला जर सोयी दिल्या तर परभणीत राहा म्हणलं तर परभणीत तुम्ही राहणार नाही. बरोबर. तुम्हाला जर काहीतरी इन्सेंटिव्हाइज करण्याच्या ऐवजी पनिशमेंट मिळत असेल त्यातून, तरच भारतीय जनमानस ऐकतं, असा दुर्दैवाने अनुभव आहे. छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरामध्ये जर मेट्रो सुविधा द्यायची असेल तर दुर्दैवाने उलट आहे की विकेंद्रीकरण करण्यापेक्षा आहे त्याच एरियाज मधले FSI जास्त वाढवले, अजून डेन्सिटी आणली, तरच मेट्रोला ते प्रॉफिटेबल राहतं. म्हणजे मेट्रो रेल्वे तरच प्रॉफिटेबली चालू शकते, रायडरशिप वाढते. तर ते उलट गणित आहे. त्यामुळे सध्या सरकार आता तो विचार करतंय की ह्याला थांबवणं आपल्याला शक्य होत नाहीये, तर आपण ह्याला जास्त जास्त डेन्सिफाय करत जाऊ आणि मग मेट्रो सारख्या सुविधा देऊ. याचाच परिणाम म्हणून असा होता की पुण्यासारख्या ठिकाणी वगैरे जिथे जिथे मेट्रो स्टेशन येतंय त्याच्या 1 किलोमीटरच्या रेडियसमध्ये तुम्हाला ऍडिशनल FSI मिळायला लागलेत, ज्याला धरून तिथे जास्त लोकसंख्या येईल आणि मग ते शेवटचं लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचा मुद्दा राहत नाही की 1 किलोमीटर मग तुम्ही पायी पण जाऊ शकता. असं ते सगळं गणित आता यायला लागलंय. पण ह्याच्यात एक गमतीशीर उदाहरण जर तुम्हाला जायचं झालं की वैज्ञानिक म्हणा किंवा नगररचनाकार म्हणा, जे अकॅडमिक्समध्ये काम करतात, अकॅडमिशियन्स असतात, एखाद्या प्रश्न फोरकास्ट करताना खूप काहीतरी निराशावादी जर व्हायला लागले तर त्याचं गमतीशीर उत्तर निघून येतं. न्यूयॉर्कमध्ये एकदा काय झालं की जुन्या काळामध्ये जेव्हा न्यूयॉर्कमध्ये अंडरग्राऊंड रेल्वे खोदता येत नाही, कारण समुद्र आणि हडसन नदी आहे, त्यामुळे खूप खोदायला गेलं तर त्यावेळेला तेवढं तंत्रज्ञान नव्हतं की ते पाणीच झिरपायला लागायचं आणि तो बोगदा तयार व्हायचा नाही. रस्ते इतके डेन्स झाले होते गाड्यांनी की आता तिथे ट्राम वगैरे सुरू करणं हे अशक्य होऊन बसलेलं होतं. शिवाय मोस्टली जे पब्लिक ट्रान्सपोर्ट होतं ते घोडागाड्यांना बेस करून होतं. आणि मग एक आता रिपोर्ट असा तयार केला तेव्हाच्या न्यूयॉर्कच्या नगररचनाकारांनी की आता हे सगळं आपल्याला जर सॉर्ट आउट करायचं तर किती घोड्यागाड्या लागतील, तर म्हणाले त्यासाठी इतके घोडे लागतील की त्यांची रोज पडणारी घाण न्यूयॉर्कमध्ये रोज गुडघ्याभरापर्यंत लीद बनेल
इतके घोडे लागतील तर आणि तरच हे सगळं सॉर्ट आउट होऊ शकेल. आणि हा प्रश्न सुटला किती गमतीशीर पद्धतीने की मग मधल्या काळामध्ये वाफेच्या इंजिनाचा शोध लागला आणि तिकडे फोर्डनी त्याची पहिली मोटर कार बनवली आणि हे वाफेचं इंजिन आणि मोटर कार बनवून घोड्यांची आवश्यकताच आता उरली नाही. अशा पद्धतीने तो घोड्यांचा प्रश्न सुटला. आता ह्या नगररचनेच्या ह्या सध्याच्या कारच्या भारतीय प्रश्नाकडे बघताना असं लक्षात येतंय की तुमच्याकडे असणारं तंत्रज्ञान, ते तंत्रज्ञान तुम्ही फास्टॅग सारख्या व्यवस्था वापरून आता स्कॅनर्स मधून तुम्हाला पटापट इन्सेंटिव्हाइज आणि पनिशमेंट हे तत्व कारच्या वापराबद्दलही आता आणता येईल. म्हणजे अगदी मी समजा माझ्या घरून निघालो आणि सिटी सेंटरकडे जात असेल तर 2-3 ठिकाणी माझे एक्स्ट्रा टोल जर कटायला लागले तर मी सिटी सेंटर्सकडे जिथे जास्त गर्दी होते तिकडे जाताना कारचा वापर टाळू शकतो. हा एक पर्याय. दुसरा असा की तंत्रज्ञानाचा अजून एक वाढीव वापर चीनमध्ये सरकार सध्या करत आहे. प्रत्येक गाडीमध्ये GPS ट्रॅकर लागलेलं असतं. आता भारतीय जनमानस याला किती स्पोर्टिंग घेईल माहित नाही. आणि प्रत्येक गाडीचं एक नोंद होते की ही गाडी वर्षातून किती वेळा निघते, कुठून कुठे जाते, कुठला रस्ता वापरते. आणि मग तो जेव्हा डेटाबेस 4-5 वर्ष ट्रेन होतो तेव्हा तो डेटा इतका ह्युमंगस बनतो की मी हे सांगू शकतो की समजा जालना रस्त्यावर अमुक एका दिवशी अमुक एक वाजता किती गाड्या कुठल्या दिशेकडून कुठे जाणार आहेत याच्यावर बेस करून त्या रस्त्यावरचे सिग्नल जर चालायला लागले तर मग ती वाहतूक कोंडी होण्याचं टळू शकतं. इतक्या पुढच्या पातळीपर्यंत हे सगळं गणित आपल्याला घेऊन जाता येईल. पण आताच जसं आपण बघितलं की फोनमध्ये साधं एक ऍप टाकायचं म्हणलं तरी भारतीय जनमानस असं म्हणतं की माझा डेटा चीनला चोरू दे, माझा डेटा अमेरिकेला चोरू दे, पण माझा डेटा माझ्या सरकारने पाहिलेला मला चालणार नाही. तर आपल्या कारच्या डेटा आपलं सरकार आपलं घेईल तर हे आपल्याला कितपत चालेल मला कल्पना नाही. पण ह्याचा एक इन्सेंटिव्हाइज, ह्याच्यातही इन्सेंटिव्हाइजची खूप सुंदर कल्पना आणली आहे भारत सरकारनी. राजमार्ग मंत्रालय आता एक योजना घेऊन येत आहे की समजा मी अमुक एका गावाहून तमुक एका गावावर जातोय तर मला टोल पे करत जावं लागतं. आणि ह्यात होतंय असं की मी एखादा टोल भरतो आणि 10 किलोमीटरमध्येच माझं गाव येतं, पण टोल मी पूर्ण 60 किलोमीटरचा भरलेला असतो. हे माझं नुकसान आहे. जर माझ्या गाडीमध्ये ते सेम यंत्र ज्याची मी चर्चा करतोय GPS ट्रॅकर असेल तर महामार्ग मंत्रालय म्हणतंय की तुम्ही जिथून माझा महामार्ग सोडाल त्या लोकेशनला आम्ही ट्रॅक करू आणि तेवढाच टोल तुमच्याकडून वसूल करू. मग हे इन्सेंटिव्हाइज जर होत असेल तर मग मी राजी होईल की चला ठीक आहे, माझा डेटा सरकार घेतंय पण माझी पैशाची बचत होतीये तर ह्यांना करू द्या. ह्या मार्गाने लाच दिल्यासारखं करून हे यंत्र गाड्यांमध्ये बसवले तर मग आपल्याला ह्या सगळ्या बाबतीत पण त्याचा उपयोग करून घेता येईल. फारच छान. जे उत्तर तू सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल मला तुझं ह्यासाठी कौतुक करायचं की आपण आपल्या जुन्या समाजवादी मानसिकतेमध्ये जी उत्तरं शोधत होतो ती सापडत नाहीयेत. आणि आता तंत्रज्ञान जे उत्तर सांगतं आहे ते तुम्हाला स्वीकारावं लागेल. नव्हे जसं ऑनलाईन पेमेंटच्या बाबतीमध्ये आम्ही खूप विरोध केला आणि आता चक्क ते स्वीकारलेले नव्हे, आम्हाला ते सोयीस्कर वाटतं आहे. किंवा अगदीच फास्टॅग वरती सुद्धा आंदोलनं झाले. कुणाला आठवत नसेल तर मी आठवण करून देतो. अण्णांचं आंदोलन हे त्या टोल नाक्यावरती तुम्ही डिस्प्ले करा त्याला खर्च किती आला आणि ते हे किती झालं, तर त्याचं सगळ्याचं उत्तर एका साध्या फास्टॅग सारख्या ह्याने निघालं. ट्रान्सपरन्सी जी आली म्हणजे तंत्रज्ञान हे एक असं उत्तर भारतीय सगळ्या ह्याच्यामध्ये निघू शकतं की ज्याच्यावरून आपण ही म्हणजे एका अर्थाने नवीन काळाने विज्ञानाने तंत्रज्ञानाच आणलेली समस्या आहे आणि त्याचं सोल्युशन काढायचं असेल, त्याचं निराकरण करायचं असेल तर परत आपल्याला तंत्रज्ञानाकडेच जावं लागेल. त्याच्यामुळे कारकडून सरकारपर्यंतचा जो प्रवास आहे त्याच्यासाठी आपल्याला ह्या तंत्रज्ञानाचा वापरच करावा लागेल. त्याच्यामधूनच काही ना काहीतरी सोल्युशन निघू शकेल, याचं उत्तर निघू शकेल. मनपूर्वक धन्यवाद. एक खूप वेगळा विषय आपण चर्चेला घेतो. तुम्ही पण सुचवा असे काही वेगळे विषय, तुम्हाला ज्या समस्या प्रत्यक्ष तोंड द्याव्या लागत आहेत. कारण की आता यासाठी मी हा विषय घेतला की आता हे 8-10 दिवस प्रचंड प्रमाणात सुट्टी असल्यामुळे प्रवासाचे आहेत आणि त्या सगळ्यामुळे जागोजागी वाहतूक कोंडी आढळून येते. आधी फक्त मोठ्या शहरामध्ये यायचं, आता अगदी छोट्या शहरात प्रवेश करताना किंवा छोट्या शहरात संध्याकाळी सुद्धा या सगळ्या आता सुट्टीचे दिवस आहेत आणि लोक बाहेर पडलेले आहेत. त्याच्यामुळं आपल्याला गर्दीला तोंड द्यावं लागतं आहे. बघूयात तंत्रज्ञानाने याच्यामध्ये कितपत सोल्युशन निघतं ते. इथेच थांबूयात. धन्यवाद. नमस्कार. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज.